नमस्कार, मी संतोष शिंदे, विधायक भारती म्हणून आपल्या सगळ्यांसोबत मी गप्पा मारायला आलो या ठिकाणी. बालरक्षक चळवळ महाराष्ट्र यांच्या फेसबुक पेजवरून मी आज आपल्या सगळ्यांसोबत गप्पा मारतोय. गप्पा यासाठी मी म्हणतो की मी गप्पा मारणार आहे, कारण मुलांच्या मुद्द्यांना घेऊन, बाल संरक्षणाच्या मुद्द्यांना घेऊन महाराष्ट्रामध्ये आपण सगळेजण ज्या पद्धतीने काम करतात, त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना एकदम मानाचा मुजरा. कारण बालरक्षक ही एक चळवळ आहे आणि बालरक्षक ही चळवळ पुढे नेण्यासाठी आपण सगळेजण जे काही प्रयत्न करत आहात ते सगळ्यात महत्त्वाचे. या निमित्ताने मला सांगायला आवडेल की आपल्या महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री माननीय वर्षाताई गायकवाड, त्याचसोबत वंदना मॅडम शिक्षण सचिव म्हणून ज्या हिरिरीने काम करतात, त्यांच्यासोबत मी जवळून काम केलेलं आहे. आपल्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये शिक्षण संचालक म्हणून विशाल सोळंकी सर आहेत, किंवा मग आपण जर पाहिलं तर दिनकर पाटील सर आहेत. ही सगळी मंडळी जी आहेत ही तुमच्या सगळ्यांच्या सोबत उभी आहेत, म्हणून आज आपण हे सगळं चांगलं काम करू शकतोय. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. याचसोबत समग्र शिक्षा अभियानाच्या आवटे मॅडम आहेत, शोभा खंदारे मॅडम आहेत, किंवा मग प्रभाकर क्षीरसागर सर आहेत. ही सगळी मंडळी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी खूप जोमाने उभी असल्यामुळे मला असं वाटतं की आपण बालरक्षक चळवळ ही महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहोत. आणखीन महत्त्वाचं म्हणजे म्हणजे मी अनेक जिल्ह्यांमध्ये जेव्हा फिरतो तेव्हा अनेक जिल्ह्यांमधनं मला ही सगळी बालरक्षक मंडळी खूप जवळून मी पाहिली. मग सोलापूर जिल्हा असेल, नंदुरबार असेल, कोल्हापूर असेल, जळगाव असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ह्या वेगवेगळ्या मंडळींना मी वेगवेगळ्या रूपात भेटलोय. हो, मी हा शब्द यासाठी वापरतो की मी वेगवेगळ्या रूपात भेटलोय, कारण ही सगळी मंडळी ज्या पद्धतीने काम करताय, मला काही लोकांची नावं घ्यायला निश्चित आवडेल, कारण माझ्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा संपर्कात आले ते नरेश सर. आणि नरेश सरांनी जेव्हा मला विनंती केली की सर तुम्ही आमच्यासोबत, आमच्या सगळ्या बालरक्षकांसोबत याबद्दल बोला, आणि मला असं वाटतं की हे सगळं फार महत्त्वाचं वाटलं मला, आणि म्हणून मी निश्चय केला येस, आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे, तुमच्यासोबत बोललं पाहिजे. त्याच्यामुळे नरेश सर, तुमचं सुद्धा या ठिकाणी मी धन्यवाद मानतो की तुम्ही मला या सगळ्या प्रक्रियेमध्ये आग्रह केलात, म्हणून मी या ठिकाणी आलो. नरेश सरांसोबत मग विनोद सर आहेत. विनोद सरांसोबत माझं सातत्याने बोलणं होतं ह्या सगळ्या संदर्भामध्ये. जगदीश कुडे सर आहेत, भरत काळे सर आहेत, मनोज चिंचाळे सर आहेत, आणि तानाजी डावरे सर आहेत. ही सगळी काही नावं. त्यासोबत वैदू मॅडमनी माझा एक छोटासा व्हिडिओ करून आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवला होता. मी नावे, ही जरी प्रातिनिधिक नावं असली तरी सुद्धा ही नावं यासाठी महत्त्वाची आहेत, कारण ही आपण सगळी मंडळी जी आहेत, ही सगळी मंडळी ही तेवढीच महत्त्वाची आहेत. या सगळ्या मंडळींनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बालरक्षकांच्या सगळ्या भूमिकांना लक्षात घेत एक संघटन बांधणीची प्रक्रिया सुरू केली, आणि बालरक्षक भूमिकेला म्हणजे बालरक्षक ही जवळ, जेव्हा मी इतर राज्यांमध्ये गप्पा मारायला मी इतर राज्यांशी जेव्हा मी गप्पा मारतो, इतर राज्यांच्या शिक्षण संचालकांशी जेव्हा मी बोललो, तेव्हा त्यांना मी ही संकल्पना सांगितली की आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या शिक्षकांनी एक चांगली भूमिका घ्यायला सुरुवात केली मुलांच्या संदर्भामध्ये. म्हणजे मुलांच्या सोबत शिक्षणाची भूमिका घेत असताना बालरक्षक म्हणून जी भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे, आणि सगळ्यांना त्याचं कौतुक वाटतं. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळे बालरक्षक, संपूर्ण महाराष्ट्रातले जेवढे सगळे बालरक्षक आहात, हे सगळेच तेवढेच कौतुकास पात्र आहे, कारण तुम्ही सगळेजण महत्त्वाची भूमिका निभावता. मला माहिती आहे की आजच्या दिवशी जेव्हा मी तुमच्या सगळ्यांसोबत हे बोलतोय, त्याला एक दुःखाची किनार सुद्धा आहे. म्हणजे आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की जळगावमधल्या बोरखेडामध्ये जी घटना घडली, म्हणजे अल्पवयीन मुलांची निघरून हत्या झाली. पण त्याच वेळेस अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे की ह्या अल्पवयीन मुलांची निघरून हत्या करणारी सुद्धा मुलं जी आहेत ती सुद्धा अल्पवयीनच आहेत. म्हणजे बघा, पीडित सुद्धा अल्पवयीन आहेत, आणि ज्यांनी हे कृत्य केलं, ज्यांनी हे गुन्ह्याचं कृत्य केलं, त्यातली काही मुलं सुद्धा अल्पवयीनच आहेत. आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांसाठी ही चिंताजनक बाब असली पाहिजे. आपल्या सगळ्यांसाठी ह्या सगळ्या गोष्टींचा आपण निश्चितच विचार करण्याची गोष्ट आहे. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींसाठी, या सगळ्याचा विचार आपल्याला यासाठी करण्याची गरज आहे, कारण मुलांच्या समोर नेमकं काय वाढून ठेवलंय आणि मुलांच्या सोबत नेमकं काय घडतंय याचा आपल्याला या निमित्ताने मला वाटतं आढावा घेत समजून घेण्याची तेवढीच गरज आहे. आणि म्हणून जेव्हा माझी विनोद सरांसोबत पहिल्यांदा चर्चा झाली, त्याच्यानंतर नरेश सरांसोबत जेव्हा दुसऱ्यांदा चर्चा झाली, तेव्हा मी त्यांना सजेस्ट केलं, सुचवलं की मला बाल संरक्षण आणि बाल संरक्षणामध्ये बालरक्षकांची भूमिका हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की ज्याच्यामध्ये जिल्हा स्तरावर जे काही वेगवेगळे मुलांच्या संदर्भात यंत्रणा आहेत, किंवा आपण सगळेजण मिळून समन्वय आणि संवाद हा जेव्हा मुद्दा आपण समोर आणू, तेव्हा या सगळ्या माध्यमातून काम करताना कशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येऊ शकतं, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समजून घ्यायला आवडेल. मी सोलापूरच्या काही बालरक्षकांसोबत लॉकडाऊन सुरू व्हायच्या आधी जानेवारीच्या सुरुवातीला
काही कार्यशाळा घेतल्या होत्या. त्याच्या अगोदर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये मी नंदुरबारच्या आदिवासी भागातल्या आपल्या शिक्षक बांधवांसोबत कार्यशाळा घेतल्या होत्या. भूमिका हीच होती की आपले शिक्षक तळमळीने काही गोष्टी करतायत आणि जेव्हा तळमळीने काही लोक करतात तेव्हा तळमळीने काम करणाऱ्या लोकांना सहयोग हा दिलाच पाहिजे, ही माझी व्यक्तिगत भूमिका आहे. मी स्वतः संतोष शिंदे जवळपास गेली 28 वर्ष मी बाल अधिकार आणि बाल संरक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि जेव्हा बाल अधिकार आणि बाल संरक्षण क्षेत्रामध्ये मी हे सगळं काम करतोय तेव्हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की मूल कुणाला म्हणायचं इथून आपण सुरुवात केली पाहिजे. कारण बऱ्याचदा अडचण आपल्या सगळ्यांना वाटतंय की मुलं म्हणजे खूप लहान लहान मुलांबद्दल आपण बोलतो आहोत, पण नाही, हे सगळं समजून घेणं फार आवश्यक आहे आपल्याला. कारण मुलांच्या प्रती आपल्याला ज्या काही भूमिका भविष्यात घ्यायच्या आहेत त्या भूमिका घेताना आपल्याला नेमकं मुलांच्या संदर्भामध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि कोणत्या वयापर्यंतच्या मुलांबद्दल आपण बोललं पाहिजे, हा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना याच्याबद्दलची नीट माहिती असणं फार आवश्यक आहे. मित्रांनो, मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांना एक छान पुस्तिका तयार झाली आहे. म्हणजे समग्र अभियानाने खंदारे मॅडमने एक छान पुस्तिका, त्यांच्या टीमने एक छान पुस्तिका लिहिली जी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेली असेल. त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी ह्या माझ्या लिखाणातल्या आलेल्या आहेत. जे काही पोस्टर्स आम्ही रोज प्रसिद्ध करतो, म्हणजे आपल्यापैकी किती लोकांना हे माहिती आहे मला माहिती नाही, पण काही नरेश सर असतील किंवा विनोद सर असतील, या सगळ्यांना, कारण जाधव सर या ठिकाणी आहेत, जाधव सरांना सुद्धा, म्हणजे जाधव सरांना मी आता पाहिलं जेव्हा त्यांचं आलं या ठिकाणी नोटिफिकेशन आलं तेव्हा, की जाधव सर सुद्धा माझ्या संपर्कात फार आधीपासून आहेत. तर ह्या सगळ्यांना रोज संध्याकाळी 7 वाजता सलग गेले 145 दिवस आणि आजचा 146वा दिवस असणार आहे. म्हणजे आपलं लाईव्ह झालं की मला त्या कामामध्ये गुंतावं लागणार आहे. आम्ही एक संपूर्णपणे एक पोस्टर्सची मालिका चालवली आहे. रोज संध्याकाळी 7 वाजता बरोबर एक पोस्टर, आणि या माध्यमातून मुलांच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचावा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. आपण सुद्धा आपले नंबर जर मला देऊ शकलात, माझा नंबर मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही मला व्हॉट्सअपवरनं हाय केलं तर तुम्हाला सुद्धा ही माहिती रोज कशी मिळेल याची मी काळजी घेणार आहे. कारण मला माहिती आहे की बालरक्षक ही जी चळवळ सुरू करण्यात आली त्याचं पहिलं शिबिर मुंबईमध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री आणि त्यावेळेच्या शिक्षण सचिव यांच्यासोबत आपण मुंबईमध्ये घेतलं होतं. कारण ही सगळी भूमिका आहे, कारण बालरक्षा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या माध्यमातून ही सगळी प्रक्रिया पुढे नेण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांकडनं केला जातोय. हे सगळं तुमच्यासमोर मी मांडतो याच्यासाठी की मूल म्हणजे कोण हा जेव्हा मुद्दा समोर येतो तेव्हा आपल्या सगळ्यांना असं वाटतं की आपण केवळ 6 वर्षाच्या आतली मुलं, 10 वर्षाच्या आतली मुलं, 15 वर्षाच्या आतली मुलं, 14 वर्षापर्यंतची मूल एवढ्याबद्दल बोलतोय. पण तुम्हाला सगळ्यांना मला सांगायला आवडेल की मूल म्हणजे कोण जेव्हा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा सगळ्यांच्या समोर येतो तेव्हा कायद्याने हे अतिशय स्पष्ट केलेलं आहे की मूल म्हणजे ज्याचं वय 18 वर्षापेक्षा कमी अशी व्यक्ती. बघा तुम्ही हे काय सांगतोय, मूल कुणाला म्हणावं तर कायदा स्पष्ट सांगतो की 18 वर्षाच्या आतील व्यक्तीला आपण सगळ्यांनी मूल समजलंच पाहिजे. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये जी काही कल्पना असेल की प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण किंवा 15 वर्ष, 16 वर्ष, 14 वर्ष असा मुद्दा नाहीच आहे. कायद्याने वयाची निश्चिती केलेली आहे की 18 वर्षाच्या आतील व्यक्ती म्हणजे मूल. आता 18 वर्षाच्या आतील व्यक्ती म्हणजे मूल म्हणजे कोण, त्याला आणखीन थोडंसं सोपं करण्याचा जो भाग आम्ही करतो, म्हणजे विधायक भारती म्हणून आम्ही करत जाऊ, ते म्हणजे 17 वर्ष 365 दिवस. 365 दिवस याच्यासाठी आम्ही म्हणतो, 364 दिवस आम्ही म्हणत नाही, आम्ही 365 दिवस हीच भूमिका मांडतो. कारण माझा आज जरी वाढदिवस असला तरी आज रात्री 12 वाजेपर्यंत, तांत्रिकदृष्ट्या आज रात्री 12 वाजेपर्यंत मी मूल म्हणूनच माझ्याकडे बघितलं जातं. आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की मूल म्हणजे कोण. असं जेव्हा जेव्हा आपल्या सगळ्यांच्या समोर हा मुद्दा येतो त्यावेळेस आपण ही भूमिका घेतली पाहिजे की मूल म्हणजे ज्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे अशी व्यक्ती. म्हणजे आपण जर बघायला गेलो सगळेजण तर आपल्या देशामध्ये फक्त 2च प्रकारची लोक राहतात, एक 18 वर्षाच्या आतील आणि एक 18 वर्षाच्या पुढची लोक. आता तुम्ही म्हणाल की आम्ही सर वेगवेगळे कायदे वाचलेत, वेगवेगळे संदर्भ वाचलेत, किंवा आम्ही कधी कधी एसटीच्या पॅनलवर, बसच्या पॅनलवर, एसटी डेपोमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयांच्या समोर आम्ही एक बॅनर पाहतो नेहमी की 14 वर्षाच्या आतील मुलांनी काम करणं म्हणजे कायद्याने गुन्हा आहे. मग तिथे 14 वर्षे का लिहितात, मग असं 18 वर्ष का? हे सगळे संदर्भ तुमच्या डोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण मी तुम्हाला हे समजून यासाठी सांगतो की 14 वर्ष ही जरी बाल कामगार संदर्भातली, बालमजुरी संदर्भातला जो कायदा आहे त्याच्यामध्ये 14 वर्षाचा मुद्दा ज्या पद्धतीने मांडला गेलाय की 14 वर्षाच्या आतील मुलांनी काम, कोणत्याही स्वरूपाचं काम हे करूच नये असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि 14च्या पुढे म्हणजे
15 ते 18 वयोगटातली मुलांनी काही कामांना त्यांनी सूट दिलेली आहे, म्हणून तो त्या ठिकाणी 14चा मुद्दा येतो. त्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सगळ्यांना सांगू शकतो की 14 वर्षाचा मुद्दा का येतो. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या राज्यघटनेमध्ये 14 वर्षाचा मुद्दा आलेला आहे आणि आपल्या राज्यघटनेमध्ये हे वारंवार सांगितले गेलेले हा जेव्हा जेव्हा प्राथमिक शिक्षणाचा मुद्दा आला तेव्हा सुद्धा 14च हा घटक मानला गेला. कारण आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे राईट टू एज्युकेशन कायदा 2009 साली आला, तो सुद्धा 6 ते 14 वयोगटाबद्दल बोलतो. तेव्हा मग कधी कधी आपण असंही म्हणतो की 14 वर्षाची मुलं म्हणजे फक्त मुलं, 14च्या पुढची मुलं नाहीयेत. पण कायदा सर्वसमावेशक असल्यामुळे आपण सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की बाल न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 जो आहे, जो मुलांचं संरक्षण म्हणजे तुमच्या आणि माझ्या मुलांचं संरक्षण करणारा जो कायदा आहे, हा कायदा मुलांच्या संदर्भामध्ये अतिशय स्पष्ट भूमिका घेतो आणि हा कायदा वय वर्ष 18 पर्यंतची मांडणी करतो. आणि म्हणून आपण वेगवेगळ्या घटनांमध्ये बघितलं असेल, मी येणार आहे पुढे त्याच्यामध्ये त्या घटनांच्या बद्दलची मांडणी करताना, तेव्हा हा संदर्भ आपल्या सगळ्यांना लक्षात येऊ शकेल की हे सगळं आपण का समजून घेण्याची गरज आहे. कारण तुमच्या आणि माझ्या मुलांना, आपल्या सगळ्यांच्या मुलांना संरक्षणाची गरज आहे आणि हे संरक्षण केवळ केवळ आणि केवळ आपण मोठी माणसं आपल्या जबाबदारीच्या जाणीवेतूनच देऊ शकतो. आणि ही जाणीव महाराष्ट्रात आज आपण सगळे शिक्षक, आपण सगळे बालरक्षक खूप मोठ्या जोमाने करत आहात. त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी सलाम ठोकतो. हे सगळं मी तुमच्या सगळ्यांसमोर मांडण्याचा उद्देश का, तर बाल संरक्षणाच्या बद्दल आपण का बोललं पाहिजे, बाल अधिकारांबद्दल का बोललं पाहिजे. आपल्या सगळ्यांनाही माहिती असेल की गेल्या वर्षी 15 ऑगस्टला म्हणजे 15 ऑगस्टला सन्माननीय शिक्षण सचिव वंदना कृष्ण मॅडमने आपल्या सगळ्यांना एक पत्र पाठवलं होतं. आपल्यापैकी काही लोकांना हे पत्र आठवत असेल की आपल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या शाळांनी, सगळ्या लोकांनी, शिक्षकांनी, शाळांनी, वेगवेगळ्या यंत्रणांनी, सगळ्यांनी काय केलं पाहिजे, तर बाल अधिकार सप्ताह साजरा केला पाहिजे. बघा, तुम्हाला आठवतं का हा पत्र आलं असेल 15 ऑगस्ट या दिवशी हे पत्र आलं होतं. कारण मला माहिती आहे की हे पत्र ड्राफ्टिंग करण्यामध्ये आमच्यासारखी लोक होती. त्यामुळे 15 ऑगस्ट पासून 15 ऑगस्टला हे पत्र आलं होतं की बाल अधिकार सप्ताह साजरा पाहिला. आता बाल अधिकार सप्ताह का, असं तुमच्यापैकी काही लोकांना तेव्हाही प्रश्न पडला असेल किंवा त्याच्यानंतर मी जेव्हा काही शाळांमध्ये भेटी गेलो तेव्हा विचारलं की असं काय पत्र आलं होतं का किंवा काय केलं पाहिजे. पत्र आलं होतं हे सगळ्यांनी सांगितलं, पण त्याच्यामध्ये मग नेमकं का करायचं, कशासाठी करायचं, या सगळ्या नेमक्या भूमिका काय आहेत याबद्दल थोडासा संभ्रम होता. मला असं वाटतं की पालक म्हणून आपल्याला हा संभ्रम नसला पाहिजे. कारण तुमच्या आणि माझ्या मुलांच्या अधिकारांबद्दल आपण मोठी माणसं फार कमी बोलतो. आता ह्या ठिकाणी तुमच्यासोबत मी जी काही मांडणी करतोय, जे काही माहिती देतोय, ही केवळ एक बालरक्षक म्हणून तुम्हाला ही उपयोगाची पडणार नाहीये, ते एक पालक म्हणून सुद्धा तुम्हाला सगळ्यांना ही माहिती फार उपयोगाची पडणार आहे असं मला वाटतं. आणि एक पालक म्हणून आपल्याला ही माहिती करून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत आपण सगळी मोठी माणसं या भूमिकेत जात नाही की आपल्या मुलांच्या संरक्षणाची, आपल्या मुलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करण्याची जबाबदारी आपली आहे, तोपर्यंत हे आपल्याला पुढे जाता येणं शक्य होणार नाही. मग तुमची मुलं असून देत किंवा माझी मुलं असून देत किंवा आपल्या संपर्कात येणारी मुलं असून देत, तर सगळ्या मुलांच्यासाठी एक सुरक्षित आणि संरक्षित वातावरण तयार करणं हे आपल्या सगळ्यांची महत्वाची भूमिका आहे. आता ही सगळ्यात महत्वाची भूमिका असली तर त्यामुळे मग जो मुद्दा सगळ्यात महत्वाचा पडतो की हे सगळं आलं कुठून, हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना समजून घेणं आवश्यक आहे. 1924 साली म्हणजे जेव्हा पहिल्यांदा मुलांच्या अधिकारांबद्दल बोललं गेलं, हे 1924 साली बोललं गेलं. आणि या 1924 साली पहिल्यांदा याची मांडणी केली गेली. जेट इंग्लंटाईन या नावाच्या महिलेने मुलांना अधिकार मिळायला पाहिजे याच्याबद्दलचा एक सारखा आंदोलनाचा एक पवित्रा घेतला. खूप लोकांनी त्या बाईची टिंगल-टवाळी त्या काळात केली. 1924 साली सुद्धा त्या बाईची टिंगल-टवाळी खूप लोकांनी केली की कशाला ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत, कशाला ह्या सगळ्या मुद्द्यांबद्दल बोललं पाहिजे, कशाला मुलांना अधिकार दिले पाहिजेत, मोठ्यांना अधिकार मिळतात मग मुलांना कशाला वेगळे दिले पाहिजे, आपल्याकडे मानव अधिकार आहेत मग मुलांना वेगळे अधिकार देण्याची गरज काय, अशा अनेक प्रकारच्या टिप्पण्या केल्या गेल्या. पण त्या काळात सुद्धा त्या बाईंनी ती भूमिका कायम ठेवली. कारण मग पहिलं महायुद्ध झालं त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं की अरे मुलांच्या सोबत खूप मोठं नुकसान होते. दुसऱ्या महायुद्धामध्ये ही तीव्रता खूप मोठ्याने जाणवली. आणि नंतर मग जेव्हा 1948 साली पहिल्यांदा मानव अधिकारांची संहिता संयुक्त राष्ट्रसंघाने संमत केली, त्यावेळेस पुन्हा ह्या मुद्द्याने उचल काढली की मुलांच्या अधिकारांबद्दल आपण बोललं पाहिजे. पण त्यावेळेस सुद्धा कोणी ऐकलं नाही. 1947 साली आपण स्वतंत्र झालो. त्यानंतर जेव्हा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली जी घटना समिती नेमली गेली, त्या घटना समितीने जेव्हा वेगवेगळ्या देशांच्या घटनांचा, संविधानांचा अभ्यास करायला सुरुवात केली, तेव्हा पहिल्यांदा आपल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा मुलांच्या बद्दल काही मार्गदर्शक तत्व आणली गेली, अनुच्छेद आणले गेले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे
की 14 वर्षाच्या आतील मुलांना मोफत प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे. आता त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 वर्षाचा मुद्दा घेतला आणि त्याच्यानंतर तो मुद्दा कायम लागू राहिला. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की 14 वर्ष आपल्या घटनेमध्ये म्हटलेले ते का, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात 14 वर्ष ही जी भूमिका घेतली ती फार महत्वाची होती. का ते तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो, कारण तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तुमच्या माझ्या आजी आजोबांनी किंवा आई वडिलांनी त्या काळामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्व आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये आपण जर पाहिलं असेल तर त्यावेळेस 2 प्रकारच्या त्यावेळेसच्या बोर्डाच्या परीक्षा व्हायच्या, 2 व्हायच्या. एक 4थीची व्हायची आणि एक 7वीची व्हायची. म्हणजे आता जशी 10वीची आणि 12वीची होते तेव्हा तशी 4थीची व्हायची आणि 7वीची व्हायची. आणि तेव्हा 4थीची परीक्षा ही पहिली फायनलची परीक्षा असायची आणि 7वीची परीक्षा ही फायनल परीक्षा असायची. आणि तेव्हा लोक त्याला बोर्ड परीक्षा म्हणायचेच नाही, तेव्हा फायनलच म्हणायचे की फायनलची परीक्षा दिली. म्हणजे वय वर्ष 7वीपर्यंत शिकण्यासाठी वय वर्ष 14 हे योग्य होतं त्या काळामध्ये. आणि फायनल परीक्षा दिली की त्या काळात वेगवेगळ्या संध्या, नोकऱ्यांपासून वेगवेगळ्या अधिक शिक्षणाच्या संध्या सुद्धा उपलब्ध होत्या. त्यांना शक्य होते त्यांनी त्या घेतल्या आणि त्याच्यामुळे किमान मग 7वीपर्यंतचं शिक्षण मुलांना मिळालंच पाहिजे या भूमिकेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये 14 वर्षाचा संदर्भ मांडला होता. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आताच्या घडीला 7वीपर्यंत शिक्षण महत्वाचं नाही तर त्याच्या पुढेही अजून शिकण्याची गरज लागते आणि टप्प्याटप्प्याने हे सगळे संदर्भ बदलत गेले. आणि जेव्हा आता आपण बघतो तर आता आपण 10वीची आणि 12वीची परीक्षा ही बोर्डाच्या परीक्षा 2 समजल्या जातात. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या लक्षात काय येतं की ही सगळी प्रक्रियाची मांडणी तेव्हापासून पुढे जात होती. 1979ला संयुक्त राष्ट्रसंघाने एक कमिशन नेमलं आणि ह्या कमिशनने 1979 to 1989 या कालावधीमध्ये 10 वर्ष वेगवेगळ्या देशांच्या मुलांच्या संदर्भातला एक अभ्यास करून मांडणी केली गेली. आणि त्याचा परिणाम असा झाला की 20 नोव्हेंबर 1989 या तारखा आपण सगळ्यांनी नीट लक्षात ठेवल्या पाहिजे. 20 नोव्हेंबर 1989 या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाने हे सगळं मान्य केलं की सगळ्या देशातल्या मुलांना अधिकार आहेत आणि त्यासाठी बाल अधिकाराची संहिता सगळ्या जगासमोर आणली गेली. आणि 20 नोव्हेंबर हा दिवस सगळ्या जगामध्ये बाल अधिकार दिवस म्हणून ओळखला जातो. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना हे संदर्भ माहीत असले पाहिजे की 20 नोव्हेंबर 1989 या दिवशी सगळ्या जगाने हे मान्य केलं की होय, आमच्या देशातल्या मुलांना अधिकार आहेत आणि या अधिकारांचं उल्लंघन होणार नाही, या अधिकारांची त्यांना पूर्तता होईल यासाठी आम्ही सगळ्या मोठ्या माणसांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि हा सगळा मुद्दा जेव्हा समोर आणला गेला तेव्हा भारत सरकारने सुद्धा 11 डिसेंबर 1992 रोजी ह्या करारावर स्वाक्षरी केली. मी मुद्दामून हे सगळे संदर्भ सांगतोय कारण हे संदर्भ कधी कधी आपल्याला माहिती नसतात. आपण फक्त अधिकारांबद्दल बोलतो, पण हे अधिकार का मिळाले, कुठून मिळाले याबद्दल कधीच मांडणी करत नाही. आणि हे सगळे संदर्भ आपल्याला माहिती असणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि जेव्हा ही सगळी मांडणी केली गेली आणि 11 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा भारत सरकारने हे स्वीकारलं की होय, भारत सरकार सुद्धा हे मान्य करतं की आमच्या देशातल्या मुलांना अधिकार आहेत, आणि मग भारत सरकारने जेव्हा ही भूमिका मान्य केली त्या दिवसापासून भारत राष्ट्र सुद्धा एक महत्वाचं राष्ट्र बनलं जे मुलांच्या संदर्भामध्ये एक संरक्षणाची भूमिका घेणारं राष्ट्र. या सगळ्या घटनांना म्हणजे 20 नोव्हेंबर 1989 ते गेल्या वर्षी 2019 ह्या सगळ्या मुलांच्या अधिकारांच्या घटनेला पूर्णपणे 30 वर्षे झाली गेल्या वर्षी. म्हणजे विचार करा मित्रांनो, विचार करा की मुलांना अधिकार आहेत याबद्दलची माहिती समोर येऊन जवळपास 30 वर्षे झाली. आणि म्हणून गेल्या वर्षापासून आपण सगळ्यांनी बाल अधिकार सप्ताह साजरा करायला सुरुवात केली. 14 नोव्हेंबर हा चाचा नेहरूंचा वाढदिवस बाल दिन म्हणून आपण साजरा करतो आणि 20 नोव्हेंबर हा मुलांच्या खऱ्या अर्थाने अधिकारांचा दिवस, बाल अधिकार दिवस म्हणून 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या दिवशी आपण सगळ्या बाल अधिकार सप्ताह साजरा करावा अशी एक भूमिका समोर आली. यावर्षी सुद्धा ही भूमिका कायम आहे. म्हणजे तो केवळ एक 7 दिवस गेल्या वर्षीचा कार्यक्रम होता, यावर्षी सुद्धा ही भूमिका कायम आहे. शाळा सुरू जरी नसल्या तरी सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्याला या संदर्भामध्ये कार्यक्रम करता येऊ शकेल. बालरक्षक चळवळ म्हणून 7 दिवस आपल्याला आणखीन जसं अभ्यासाची एक मालिका आपण सगळ्यांनी चालवलेली आहे तशी या काळामध्ये बाल अधिकार सप्ताहाची काही मालिका आपल्याला चालवता येऊ शकते का, याचा सुद्धा विचार मला असं वाटतं की सन्माननीय सगळ्या बालरक्षकांनी जरूर करावा, जेणेकरून आपल्याला या सगळ्या भूमिकेचा निश्चित विचार करता येऊ शकेल. त्यामुळे ही सगळी जी मांडणी आहे ही सगळी मांडणी फार महत्वाची आहे. मला माहिती आहे की आमचे
एक मित्र आता या ठिकाणी त्यांनी मुद्दा मांडला की होय सर, उत्तर सोलापूरमध्ये मी आपल्या सगळ्यांसोबत याबाबत संवाद साधला होता की नेमकी ही सगळी प्रक्रिया आपण का केली पाहिजे, आणि माझी नेहमी तयारी राहिली आहे. कारण मी मुळात एक मुलांच्या सोबत काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळे मला नेहमी असं वाटतं की आपण मुलांच्या संदर्भात कायम बोललं पाहिजे, आपण कायम ही भूमिका पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि म्हणून ही सगळी मांडणी. त्यामुळे आपल्या सगळ्यांना लक्षात आलं असेल की हे केवळ शासनाचं एक पत्रक नाही आहे. 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर बाल अधिकार सप्ताह साजरा करा, त्याच्या मागचा जो इतिहास आहे, त्याच्या मागे खूप लोकांचे श्रम आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे श्रम आहेत ते आपल्या सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. आणि मग ज्या मुलांच्या संपर्कात आपण अधिक वेळ असतो, एक पालक म्हणून, एक शिक्षक म्हणून, आपल्या सगळ्यांची ती भूमिका आहे की हे दिवस, हा आठवड्यात नव्हे तर माझ्यासारख्यांचं तर पुढेही म्हणणं असतं की 365 दिवस आपण मुलांच्या अधिकारांचे दिवस साजरे केले पाहिजे. कारण मुलांना आपण जन्माला जे घातलेले आहे ते आपली मोठ्यांची गरज म्हणून आपण मुलांना जन्म दिलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या मोठ्यांची जबाबदारी आहे की आपल्या मुलांचं संरक्षण करणं. पण दुर्दैवाने ह्या सगळ्या घटना जेव्हा आपण बघतो तेव्हा थोडंसं कठीण जातं. कारण जेव्हा मी बाल संरक्षणाचा मुद्दा आपल्या समोर आता समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे, पण त्याच्या अगोदर मुलांच्या अधिकारांबद्दलचे थोडेसे मुद्दे मी अधिक स्पष्ट करतो की जवळपास मुलांना 54 अधिकार आहेत. बघा, म्हणजे तुमच्याकडे किती लोकांना माहिती होते मला माहित नाही, पण जवळपास मुलांना 54 अधिकार बहाल केले गेलेले आहेत. आणि ह्या 54 अधिकारांपैकी 1 ते 42 जे आहेत ते निव्वळ अधिकार आहेत, आणि 43 ते 54 जे आहेत ते त्या राष्ट्रांनी मुलांच्या संदर्भामध्ये काय नेमक्या भूमिका घेतल्या पाहिजेत याच्याबद्दलची मांडणी केली आहे. आणि म्हणून तुम्ही जर बघाल तर 1989 नंतर, 1992 नंतर आपल्या देशामध्ये जेव्हा जेवढे कायदे मुलांच्या संदर्भात तयार केले गेले, त्या सगळ्या कायद्यांच्या पहिल्या पानावर जे प्रिॲम्बल असतं त्या प्रिॲम्बलमध्ये ही मांडणी केली गेली की 20 नोव्हेंबर 1989 संदर्भ, आणि भारत सरकारने हे सगळं रॅटिफाईड 11 डिसेंबर 1992 जे केलेले त्याचा संदर्भ. आणि म्हणून मला असं वाटतं की एक शिक्षक म्हणून, मुलांशी संबंधित घटक म्हणून, मुलांच्या सोबत नेहमी कार्यरत असणारा चांगला घटक म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी त्याच भूमिकेतनं आणि उद्देशानं माहीत असणं आवश्यक आहे. मग पुढचा मुद्दा जो येतो की बाल संरक्षणाचं, मग नेमकं बाल संरक्षण का केलं पाहिजे? तर खरं तर मुलंही आपल्या मोठ्या माणसावर अवलंबून असतात आणि मुलंही शोषणाचे बळी ठरतात. आणि जेव्हा मुलं शोषणाचे बळी ठरतात तेव्हा मुलांचं संरक्षण करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मग आपण कुटुंब म्हणून आपली जबाबदारी आहे, न्याय व्यवस्था म्हणून जबाबदारी आहे, पोलीस व्यवस्था म्हणून जबाबदारी आहे, समाज म्हणून जबाबदारी आहे, तर सगळ्यांची ही जबाबदारी आहे. आणि सगळेजण आपण जबाबदारी जर आपल्या भूमिकेतनं पार पाडण्याचा प्रयत्न करू शकलो तर निश्चितच आपली मुलं ही सुरक्षित आणि संरक्षित राहू शकतात. पण अडचण मित्रांनो इथेच आहे, इथेच थोडीशी अडचण आहे. कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो समोर आलाय की बाल संरक्षण याचा अर्थ केवळ मुलांच्या अधिकारांचं संरक्षण करणे असा होत नाही, तर मुलांच्या अधिकारांचं संरक्षणासाठी, मुलांच्या संरक्षणासाठी वातावरण निर्मिती करणं, समाजामध्ये वातावरण तयार करणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं आपण मोठी माणसं, सगळीच मोठी माणसं, केवळ तुमच्याबद्दल बोलत नाहीये, माझ्या सकट सगळ्या राज्यकर्त्यांसकट आपण सगळीच मोठी माणसं या ठिकाणी कधी कमी पडतो. याचा अर्थ काय? तर आपण बरीच लोक असं म्हणतो की मुलांना काय समजतं, आम्हाला जास्त कळतं. म्हणजे मुलांना डावलून आपण सगळे निर्णय घेतो, मुलांना डावलून आपण सगळी मोठी माणसं सगळे निर्णय घेतो. आणि मुलांना डावलून जेव्हा आपण निर्णय घेतले गेलेले आहेत हे सगळे निर्णय फसत गेलेले आहेत. याचा इतिहास तुम्ही नेमका तपासून बघण्याची गरज आहे. कारण सगळे निर्णय आपण घेतो ना. लॉकडाऊन करायचा निर्णय कोणाचा झाला? मोठ्यांचा झाला. मुलांना आपण कधीच विचारलं नाही की मुलं आता कसं बघणार याच्या सगळ्याकडे. बघा तुम्ही विचार करा, आपल्या घरातली मुलं, म्हणजे ज्या कुटुंबांमधल्या मुलांना आपण सगळेजण वेळ देऊ शकत नव्हतो, नाही तर जेव्हा वेळ द्यायची वेळ आली तेव्हा आपल्याला काही ठिकाणी असे चित्र आलेले समोर की मुलांना लक्षात पण येत नाही की काय घडते आसपास, मुलांशी कोण बोलतही नाहीये. हे सगळं वास्तव आहे. अनेक गोष्टी आहेत, अनेक संदर्भ आहेत, आणि हे सगळे संदर्भ मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी समजून घेणं फार आवश्यक आहे. कारण मुलांच्या मनामध्ये जे काही चाललंय हे जाणून घ्यायचा आपण प्रयत्न मोठी माणसं करत होत नाहीत. मला माहिती आहे, तुम्हाला मी एक छोटासा, म्हणजे जेव्हा आता उत्तर सोलापूरचे आमचे काही बालरक्षक मित्र आहेत समोर, त्यांच्या लक्षात आलं असेल की जेव्हा आम्ही संवाद साधतो तेव्हा मी फार छान पद्धतीने आणखीन काही गोष्टी करत असतो. आपल्या सगळ्यांनी, म्हणजे मी आणखीन एक छान प्रश्न सगळ्यांना नेहमी विचारतो, तुम्हाला सुद्धा हा प्रश्न मी या ठिकाणी या निमित्ताने विचारतो की तुम्ही विचार करा की आपल्या घरातल्या मुलांसोबत आपण शाळा आणि अभ्यास याच्या व्यतिरिक्त काय बोलतो.
ही अडचण तिकडे आहे मित्रांनो, की म्हणजे तुमच्यापैकी काही लोक निश्चित बोलत असतील, पण जेव्हा जेव्हा मी मोठ्या माणसांसोबत हा संवाद साधला, की आपण मुलांसोबत शाळा आणि अभ्यास याच्या व्यतिरिक्त काय काय बोलतो, पण लोकांकडे मुद्देच नाहीत बोलायला. कारण मुलांशी बोलणं म्हणजे फक्त शाळा, मुलांशी बोलणं म्हणजे फक्त अभ्यास, अभ्यास केला का, खेळलाच का, जेवलाच का, त्या पलीकडे आपण मुलांशी बोलतच नाही. म्हणजे मुलांच्या गरजा इतर किती आहेत याची जाणीवच आपण करून घेतलेली नाहीये. आणि ही जाणीव करून न घेतल्यामुळे बऱ्याचदा मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. हे आपण समजून घेण्याची गरज आहे. आणि संवादाचा अभाव जो आपल्या सगळ्यांना जाणवतोय, तो संवादाचा अभाव होणार नाही याची सुद्धा काळजी घेणं ही आपल्या सगळ्यांची तेवढीच महत्वाची जबाबदारी असणार आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आपण जो आपण जी आपण भूमिका घेतली पाहिजे, की येस, त्याच्यासाठी आपण सगळ्या मोठ्या माणसांनी भूमिका घेणं महत्वाचं आहे. कारण मुलं 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 ही काही वोटर नाही आहेत, मुलं ही काही मतदार नाही आहेत. त्याच्यामुळे मुलांच्या भावनांनी तुम्ही आजही बघा, मुलांच्या समय 40% मुलांची लोकसंख्या आपल्या देशामध्ये आहे. 2011चा तुम्ही सेन्सस पहा, 39.83%, म्हणजे जवळपास 40% मुलं, म्हणजे 60% फक्त आपण मोठी माणसं आहोत आणि 40% ही मुलं आहेत. आणि ह्या 40% मुलांचा आवाज, आपण मोठी माणसं आहोत आणि आपण मोठी माणसं याच्याबद्दल शांत आहोत, गप्प आहोत, बोलत नाही आहोत. आणि या सगळ्याचा परिणाम तुमच्या माझ्या मुलांवर सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता तुम्ही म्हणाल, आमची मुलं सुरक्षित आहेत, आमच्या मुलांना आम्ही सगळ्या गोष्टी काही देतो. मुलांना केवळ वस्तुरूपी काही गोष्टी देणं म्हणजे सगळं सर्वस्व नाहीये. तर मुलांसोबतचा वेगवेगळ्या पद्धतीचा संवाद जो मोठ्या माणसांनी करायला हवा, तो कसा करावा हे आपल्याकडे कधीच शिकवलं जात नाही. पालकत्वाचे धडे कुठे आहेत आपल्या आपल्या शिक्षण अभ्यासामध्ये? नाहीच आहेत. आणि पालकत्वाचे धडे आपण न दिल्यामुळे सगळ्यात महत्वाचा मुद्दा, की पालकत्व हे लादलं जातंय का, हा खरा मुद्दा आहे. आणि पालकत्व लादलं जेव्हा जातं तेव्हा मला तुम्हाला सांगायला निश्चितच वाईट वाटेल, की आज घडीला कोविड-19च्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, म्हणजे याच्या अगोदर सुद्धा ही परिस्थिती होती आपल्याकडे, पण कोविडच्या ह्या काळामध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रात, प्रगत महाराष्ट्रामध्ये जवळपास 600च्या वर बालविवाह झाले. आहे की नाही दुःखाची किनार? आता हे 600च्या वर जे बालविवाह झाले त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहायचा प्रयत्न केलात तर हे समोर आलेले बालविवाह, समोर न आलेले अनेक बालविवाह आहेत. त्यातल्या जवळपास 200च्या आसपास बालविवाह थांबवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या मुलांच्या संदर्भात काम करणाऱ्या यंत्रणांनी केलेला आहे. पण हे प्रयत्न फार तोकडे पडत आहेत. आपल्या सगळ्यांना त्याच्यामध्ये भूमिका घेण्याची गरज आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय, तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुलांचा सगळ्यात जास्त चांगला संवाद जो पूर्वी व्हायचा तो शिक्षकांसोबत व्हायचा. शिक्षकांकडनं ही माहिती पुढे यायची आणि शिक्षक स्वतः पुढे. मी अनेक शिक्षक, म्हणजे मला जालन्यातले अनेक शिक्षक माहिती आहेत, मला यवतमाळमधले अनेक शिक्षक माहिती आहेत, मला जळगावमधले शिक्षक माहिती आहे, मला सोलापूरमधले शिक्षक माहिती आहे, मला नंदुरबारमधले शिक्षक माहिती आहेत, की ज्यांनी पुढाकार घेतलाय. आपल्या संपर्कातल्या मुलींचे विवाह थांबवावेत म्हणून त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. मी हे तुम्हाला सगळ्यांना का सांगतोय, की ही जी घटना आहे, म्हणजे तुमच्यासमोर मी जी घटना समोर आणण्याचा प्रयत्न करतोय, की कोल्हापूरमध्ये मार्च महिन्यामध्ये एका 13 वर्षाच्या मुलीचा बालविवाह झाला. 13 वर्षाची मुलगी, त्या मुलीचं वय लग्नाच्या वेळेस वय वर्ष 13, आणि पुढच्या 4-5 महिन्यामध्ये त्या मुलीचे जवळपास 2 वेळा अबॉर्शन झाले. आज ती मुलगी, मी जिल्ह्याचं नाव घेतलं तरी तालुक्याचं नाव मी घेऊ इच्छित नाही या ठिकाणी, त्या तालुक्यामध्ये आहे. 13 वर्षाच्या मुलीवर आपण मातृत्व लादण्याचा प्रयत्न करतोय. ती स्वतःच एक मुलगी आहे, ती कसं मातृत्व सांभाळणार आहे, हा खरा मुद्दा आहे. वास्तविकता तर ही आहे. मग मग बऱ्याचशा पालकांना असं वाटतं, की तुम्ही हे का करता, जेव्हा हा अभ्यास केला गेला की पालक आपल्या मुलींची लग्न लवकर का लावून देतात, तर त्याचं चित्र फार भयानक आहे समोर. म्हणजे मी जालना जिल्ह्यातल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातल्या मुलींसोबत काही वर्षांपूर्वी मी जेव्हा वर्कशॉप घेतले होते, कार्यशाळा घेतल्या होत्या, तेव्हा त्या मुलींनी ज्या पद्धतीने माझ्यासमोर काही माहिती सांगितली, फार इंटरेस्टिंग ती माहिती होती. त्या मुलींचं म्हणणं होतं, की यावर्षी ना पाऊस नाही पडला पाहिजे. सारख्या सगळ्या मुलींचं म्हणणं होतं, की यावर्षी पाऊस जास्त नको पडू दे अशी आम्ही देवाला प्रार्थना करतोय. मला आश्चर्य वाटलं, की बाबा शेतकऱ्यांच्या मुली, कष्टकऱ्यांच्या मुली असं का बोलतायत, की यावर्षी पाऊस जास्त नको पडू दे. आणि मग मधल्या ब्रेकच्या काळामध्ये जेव्हा मी काही मुलीशी असा खाजगीत संवाद साधला, की तुम्ही असं का म्हणताय, की यावर्षी पाऊस नको जास्त पडू दे. तेव्हा मुलींनी सांगितलं, की सर काय आहे, पाऊस जर जास्त पडला ना तर आमचा घरातली माणसं आमचं लगेच लग्न उरकून टाकलं. म्हणजे बघा,
पाऊस पडावा म्हणून आपण सगळेजण बोलत असताना आपल्या लेकी पाऊस पडू नये याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. कारण त्यांचं म्हणणं आहे की जर पाऊस पडला तर आम्हाला लवकर घरातनं उजवलं जाणार, आमचं लवकर लग्न करून दिलं जाणार, आणि ही त्यांना भीती वाटते. सगळे मुद्दे आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये आपण बोललं पाहिजे. काही ग्रामीण भागामध्ये लोक संस्कृतीच्या नावाखाली मुलींची लग्न होत आहेत. म्हणजे यवतमाळमध्ये झरी जामणीमध्ये आपण तो प्रकार पाहिला. मी झरी जामणीला जाऊन आलोय, मला माहिती आहे. मुद्दा काय येतो, संस्कृतीच्या नावाखाली आदिवासी आमच्या बहिणींना सगळं चालतं, या भूमिकेतनं त्या ठिकाणी लैंगिक शोषणाचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मी या सगळ्या गोष्टींना शोषण म्हणूनच बघतो. कारण 18 वर्षाच्या आतील मुलांचं आणि मुलींचं म्हणजे लग्नाच्या वयाच्या अगोदर मुलांचं आणि मुलींचं लग्न करून देणं मुळात हा कायद्याने गुन्हा आहे, हेच आपण लोकांना सांगत नाहीये. हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. आता तुम्ही म्हणाल की हे माहीत कोणी करून द्यायचं, त्याच्यासाठी काही यंत्रणा नाही आहेत ना. मला असं वाटतं की त्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत. पण आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण जेव्हा महामहिम राष्ट्रपती कोणत्याही कायद्यावर सही करतात, याचा अर्थ काय झालं, भारताचे पहिले नागरिक प्रथम नागरिक म्हणून जेव्हा ते कुठल्याही कायद्यावर सही करतात, याचा अर्थ हा झाला की तुम्हाला आणि मला तो कायदा माहीत असणं हे तेवढंच बंधनकारक आहे. आणि जर आपल्याला तो कायदा नीट माहीत असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींबद्दलची नीट माहिती करून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिली आपली जबाबदारी आहे की याबाबत आपण बोललं पाहिजे, याबाबत आपण संवाद केलं पाहिजे. कायद्यानं काय अपेक्षित आहे, कायद्याला काय अपेक्षित आहे, कायद्याने करणं काय गुन्हा आहे, हे सुद्धा आपण मुलांना सांगितलं पाहिजे. पण बऱ्याचदा पालक म्हणून आपण हे मुलांना सांगत नाही. बऱ्याचदा आपण आपल्या फक्त मुलींची काळजी घेतो, मुलांची काळजी घेत नाही. म्हणजे काळजी घेतो आपण, पण ज्या संदर्भातनं घेतली पाहिजे त्याबद्दल बोलत नाही आपण. म्हणजे आपल्या मुलींबद्दल आपण नेहमी म्हणतो की 7च्या आत घरात या, लवकर घरी या, बसताना अशीच बसा, वयात मुलगी आली की तिला आणखी बंधनं आणतो. पण आपल्या घरातल्या पुरुष मुलाबद्दल आपण कधीच बोलत नाही. घरातल्या पुरुष मुलाला आपण कधीच सांगत नाही. घरातल्या पुरुष मुलाला आपण कधी हे सांगतो का की तुझ्याकडनं कुठल्या मुलीला त्रास होणार नाही याची काळजी घे. आपल्या घरातल्या पुरुष मुलाला आपण हे सांगतो का की तुझ्या संपर्कात जर एखादी अडचणीत सापडलेली एखादी मुलगी आली तर ती एकटी मुलगी ही संधी नाहीये, ती एकटी मुलगी ही जबाबदारी आहे. तर एकटी मुलगी ही संधी नाही, ती एकटी मुलगी ही जबाबदारी आहे. ही जर भूमिका आपल्याला मांडता येऊ शकली तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना या सगळ्या प्रक्रियेची संदर्भ लक्षात येतील. कारण मी हे आपल्या सगळ्यांसमोर यासाठी मित्रांनो मांडतोय, मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना समजून घेण्याची गरज आहे. कारण आपण सगळेजण मुलांच्या सहवासात, मुलांच्या संपर्कात जास्तीत जास्त वेळ राहणारी लोक आहेत. आपल्या घरातली मुलं असून दे, आपल्या वर्गातली मुलं असून दे, आपल्या शाळेतली मुलं असून दे, आणि या सगळ्या मुलांच्या संपर्कात जेव्हा आपण राहतो तेव्हा हा सगळा संदर्भ तेवढाच महत्वाचा आहे. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांपैकी 17 जिल्हे असे आहेत की ज्या 17 जिल्ह्यांमध्ये जवळपास 100तल्या 40 मुलींची लग्नाच्या वयाच्या अगोदर होतात. आहे की नाही? आपण एकीकडे म्हणतो की आमचा महाराष्ट्र हा प्रगत महाराष्ट्र आहे, आमच्याकडे सगळ्या गोष्टी खूप छान छान आहेत. पण सगळीकडे छान छान चालत असताना सुद्धा हे जे सगळे संदर्भ आहेत हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि आजच्या घडीला आपल्या सगळ्यांनी माहीत असलं पाहिजे की लग्नाच्या वयाच्या आत जर मुलींची लग्न होत असतील तर त्याच्या संदर्भामध्ये स्टँड घेण्याची गरज आहे, भूमिका घेण्याची गरज आहे. आणि मुळात त्या भूमिका घेतल्या जात नाही. ग्रामसेवकांनी भूमिका घेण्याची गरज आहे, शिक्षकांनी भूमिका घेण्याची गरज आहे. आणि या भूमिका न घेतल्या गेल्यामुळे बऱ्याचदा मोठी अडचण सगळ्यांना येते. आणि मला असं वाटतं की मुलांना सुद्धा वाटतं की हे सगळं आम्ही सहन करू नये, पण मुलांचा आवाज नाही आहे, मुलांचा आवाज मांडला जात नाही, मुलांचा आवाज बोलला जात नाही, मुलांबद्दलची मांडणी केली जात नाही. यस, आमचे मित्र आहेत विठ्ठल कदम सर, आमचे नंदुरबारचे खूप चांगलं काम करणारी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या प्रयत्नाने ते स्वतः रिमोट भागामध्ये काम करतात, स्वतः ते वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात आहेत, त्यांनाही माहिती परिस्थिती काय. पण ही आशेची किरण आहेत. म्हणजे विठ्ठल कदम सर असतील किंवा तिकडे नरेश सर असतील, विनोद राठोड सर असतील, रायगडमधनं आमच्या वैदू मॅडम असतील, ही सगळी मंडळी जी आहेत ना, या सगळ्या मंडळींना जेव्हा आम्ही भेटतो किंवा ऐकतो तर सगळ्यात महत्वाचं काय वाटतं की उत्साह येतो काम करायला. कारण ही मंडळी ग्राउंड लेवलला ज्या पद्धतीने काम करतात या सगळ्यांच्या मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी सोबत राहायला पाहिजे, सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे. आणि जेव्हा हे सगळं मांडणी करतो तेव्हा हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आम्हाला वाटतो. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये मग आपल्याला सगळ्यांनी सोबत राहून काम करण्याची गरज आहे. आणि बऱ्याचदा आपल्याकडे मोठी अडचण ती आहे की आपण सगळे सोबत राहून काम करायला तयार नसतो. आपल्या सगळ्यांना असं वाटतं की हे सगळं काम त्यांचं आहे. म्हणजे हे काम महिला बाल विकास विभागाचं आहे, हे काम शिक्षण विभागाचं आहे, हे काम कामगार विभागाचं आहे, हे काम आणखी कुठल्या विभागाचं आहे. म्हणजे आपण कंपार्टमेंटमध्ये मुलांना वाटून टाकलेलं आहे. हे कंपार्टमेंट आमचं नाही, हे कंपार्टमेंट आमचं नाही. पण मुलं तर आपली आहेत ना हो.
आणि मुलांसोबतची प्रक्रिया ह्या आपणच केल्या पाहिजे. आणि आपण जर ह्या प्रक्रिया नीट नाही केल्या तर मग करायच्या नेमक्या कुणी, आणि हे सगळं समजून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून जे एक महत्वाचा मुद्दा जो आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय की नेहा, NEHA, म्हणजे नेहा हे कुणाचं नाव नाहीये, पण नेहाबद्दल आम्ही जे मांडणी करतो, नेहाबद्दल मांडणी काय करतो की मुलांचं संरक्षण केलं पाहिजे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा संरक्षण कशापासून केलं पाहिजे, तर एन फॉर निग्लेक्टेड, म्हणजे दुर्लक्षित होण्यापासून मुलांचं संरक्षण केलं पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. म्हणजे मुलं दुर्लक्षित होतात त्यापासून मुलांचं संरक्षण करणं सगळ्यात महत्वाचं आहे. ई फॉर एक्सप्लॉयटेशन, वेगवेगळ्या पद्धतीने मुलांचं शोषण होतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे जसं आपल्याला राईट टू एज्युकेशन कायद्याच्या संदर्भातनं आपल्या देशामध्ये कायदा करावा लागला की मुलांना कोणीही मारणं हा कायद्याने गुन्हा आहे. आता कोणीही मारणं म्हणजे सगळ्यांचे झाले. म्हणजे काही लोकांना असं वाटलं की फक्त हे शिक्षकांसाठीच आहे का, नाही. मूल ज्याच्या कस्टडीमध्ये आहे त्या सगळ्यांना हे लागू आहे. मग ते पालक म्हणून माझ्या कस्टडीमध्ये माझं मूल आहे आणि माझ्या मुलावर जर मी मारण्याचे काही प्रयोग करत असेल, त्या मुलाला मी मारहाण करत असेल तर हे सगळ्यात वाईट आहे. आणि म्हणून त्या संदर्भात सुद्धा बोललं गेलेलं आहे. आणि म्हणून मग आपल्याकडे देशामध्ये त्या संदर्भातले कायदे कडक केले गेलेले आहेत. मी येणार आहे त्याच्याबद्दल बोलायला की आपल्याला हे सगळं समजून घेण्याची काय गरज आहे. कारण ई फॉर एक्सप्लॉयटेशन, मुलांचं शोषण मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं, ज्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे. मग एच फॉर हार्म, बऱ्याचदा मुलं स्वतःला हानी पोचवून घेतात. शाळांमधनं हे प्रकार मोठ्या प्रमाणात शहरांमधनं आम्ही पाहिलेले आहेत. म्हणजे किंवा आता सुद्धा आपण बघतो ऑनलाईन शिक्षणाची प्रक्रिया आपण सुरू करण्याचा प्रयत्न केला, सगळ्या पालकांना शक्य नाही झालं. ज्या पालकांना शक्य झालं त्यांनी मुलांना आपले मोबाईल घेऊन दिले. काही पालकांना खरंच शक्य नव्हतं मुलांना मोबाईल घेऊन देणं. आणि मुलांचा तर आग्रह होता की आम्हाला मोबाईल पाहिजे. आणि मग केवळ मोबाईल मिळाला नाही म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 महिन्यामध्ये 68 मुलांच्या आत्महत्या झाल्या आहेत. या 68 मुलांचा जीव मला असं वाटतं की आपण सगळ्या मोठ्या माणसांनी घेतलाय. आणि ह्या 68 मुलांचा जीव घेण्याचा आपल्याला कुणीही अधिकार दिलेला नव्हता. 68 मुलांना आपण गमावलंय, हे सगळ्यात मोठं दुःखदायक आणि क्लेशदायक आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींबद्दल सुद्धा आपण बोलण्याची गरज आहे. म्हणून अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या हानींपासून मुलांना वाचवलं पाहिजे. एच आणि ए फॉर अब्यूज, सगळ्या प्रकारच्या शोषणापासून मुलांची मुक्तता. म्हणजे काय, तर मुलांचं शारीरिक शोषण होत असेल, मुलांचं भावनिक शोषण होत असेल, मुलांचं मानसिक शोषण होत असेल, मुलांचं आर्थिक शोषण होत असेल आणि मुलांचं लैंगिक शोषण सुद्धा आपल्याकडे होतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. खूप जण म्हणतात की लहान मुलांवर लैंगिक शोषणामध्ये खूप जण त्याच्यासाठी बलात्कार हा शब्द वापरतात. कायद्याने बलात्कार हा शब्द वापरता येत नाही आपल्याला. बलात्कार शब्द नाही. आता आपण त्याच्याबद्दल काय बोललं पाहिजे, लैंगिक दुर्वर्तन. आणि जेव्हा आपण असं म्हणतो की लैंगिक दुर्वर्तन, तेव्हा ह्या लैंगिक दुर्वर्तनाबद्दल आपण त्या पद्धतीने त्याची मांडणी करणं आवश्यक असणार आहे. आणि हे लैंगिक दुर्वर्तन जेव्हा मोठ्या माणसांकडून मुलांकडून मुलांसोबत होतं, तेव्हा खंबीरपणे आपण मुलांच्या सोबत राहणं फार आवश्यक आहे. मला या ठिकाणी सांगायला आवडेल, म्हणजे आपल्याच शिक्षकांनी, म्हणजे मुंबईमध्ये जेव्हा एका महानगरपालिकेच्या शाळेमध्ये अशी घटना घडली की ज्या मुलीसोबत तिच्या घरातल्या कुटुंबातील मोठ्या व्यक्तीकडनंच त्या मुलीचं लैंगिक शोषण होत होतं, लैंगिक दुर्वर्तन होतं. तर मित्रांनो, संपूर्ण त्या शाळेतले मुख्याध्यापक, शिक्षक त्या मुलीसोबत कायम पाठीशी उभे राहिले. म्हणजे कायम म्हणजे केवळ त्या 8-10 दिवसापुरता नाही, तर घटना त्यांना समजली त्या दिवसापासून त्या घटनेमध्ये त्या मुलीच्या, त्या पीडितेच्या वडिलांना शिक्षा होण्यापासून ती मुलगी आता 12वीत आहे. आणि अजून सुद्धा महानगरपालिकेतले शिक्षक मंडळी त्या मुलीला सोबत करतायत, तिचं हवं नको ते पाहतायत. ती आज घरात राहत नाहीये, कारण ज्या घरात तिच्यासोबत ह्या घटना घडल्या त्या घरात तिचं राहणं शक्य नव्हतं. आणि अशा वेळेस अख्खा शिक्षक वर्ग तिची पालक म्हणून जबाबदारी घेतोय. आणि हे चित्र फार आशादायक आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे की भूमिका घेणं आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी मला असाच मुंबईतल्या एका शाळेतल्या मुख्याध्यापकांचा फोन आला की त्यांना माहिती मिळाली की त्यांच्या शाळेतल्या एका मुलीचा बालविवाह होतोय. मी त्यांना विनंती केली की तुम्ही पुढाकार घ्या, तुम्ही पुढाकार घेऊन या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुढे जा, तरच हे शक्य आहे. कारण का, तर मुलांना
बाहेरच्या लोकांनी मदत करण्यापेक्षा जेव्हा शिक्षक स्वतः पुढाकार घेऊन सांगतात, शिक्षक जेव्हा पुढाकार घेतात, तेव्हा मुलं त्यांच्यासमोर मोकळी होतात. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण मुलांच्या सोबत पुढाकार घेत काम करण्याची गरज आहे. कारण बाकीच्या खूपशा लोकांना असं वाटतं की हे आणखीन ॲडिशनल काम, अतिरिक्त कार्यभार आमच्यावर कामाचा कशाला पाहिजे. मला माहिती आहे की काही लोकांना असं वाटू शकतं की अतिरिक्त कार्यभार आहे. पण मला सांगा, मुलं कुणाची? मुलांचं संरक्षण करण्याची जबाबदारी कुणाची? उद्या तुमच्याने माझ्या मुलासोबत जर, मुलीसोबत जर असं काही घटना घडली, तर जशी आपल्याला सहाय्यतेची गरज आहे, तशीच या मुलांना सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये तेवढ्याच सहाय्यतेची गरज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी हा पुढाकार घेणं आवश्यक आहे. छडीमुक्त शाळा हे अभियान आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सगळेजण राबवत आहोत. तुम्ही सगळेजण छडीमुक्त शाळाच हे करतात. लक्षात असू द्या, कारण एक अभ्यास युनिसेफच्या माध्यमातून एक अभ्यास केला गेला होता की मुलांना जवळपास 20 ते 22 हजार मुलांनाही विचारलं गेलं, 20 ते 22 हजार मुलांना विचारलं गेलं, जेव्हा तुम्हाला तुमच्या शाळेतील व्यक्ती किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा तुमचे सवंगडी तुम्हाला जेव्हा मारतात, तेव्हा तुम्हाला कसं वाटतं, हा एक प्रश्न त्याच्यामध्ये होता. आणि मुलांचं जे उत्तर होतं ते फार फार महत्वाचं होतं. मुलांचं उत्तर असं होतं की जेव्हा आम्हाला शाळेतली व्यक्ती, आमचे गुरुजन, आमच्या घरातली मोठी माणसं किंवा आमचे सवंगडी, आमचे जवळचे नातेवाईक कोणीही जेव्हा आम्हाला मारतात, तेव्हा आम्हाला इथे लागत नाही, आम्हाला इथे लागतं. मुलांचं म्हणणं होतं की आमच्या हृदयावर कोरलं जातं, हे मुलांचं म्हणणं होतं. बघा किती महत्वाचं आहे. तर तुमच्यापैकी जर मी काही लोकांना विचारलं, आपल्यापैकी किती जण मुलांना, आपल्या घरातल्या मुलांना कोणी ना कधी मारलंय, तर तुम्ही म्हणाल काय आहे, मुलं आमची आहेत, आम्ही काही करू नाही. आपण फक्त मुलांचे पालक आहोत. आपण मुलांचे पालक आहोत, मालक नाही आहोत. आपण मुलांचे फक्त विश्वस्त आहोत. आणि म्हणून 18 वर्षाच्या आतील मुलांचं संगोपन करणं, 18 वर्षाच्या आतील मुलांची काळजी घेणं ही आपल्या सगळ्यांची नीट जबाबदारी आहे. हे आपण समजून घेण्याची गरज आहे. कारण मला असं वाटतं की आपल्या मोठ्या माणसाने याचीच नीटशी माहिती नाही. आणि ही नीटशी माहिती नसल्यामुळे बऱ्याचदा अडचणींना मात करत आपण ज्या गोष्टी करण्याची गरज आहे त्या करण्याचा प्रयत्न करत नाही. आणि म्हणून हा सगळा मुद्दा फार महत्वाचा आहे. यस शोभा मॅडम, तुम्ही खूप चांगलं म्हणताय की बाल अधिकार सप्ताह हा सगळ्या शाळांमध्ये गेल्या वर्षी राबवला गेला होता. हा अधिकार सप्ताह दरवर्षी खरं तर आपल्याला राबवायचा आहे. यावर्षी सुद्धा 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीमध्ये तो राबवायचा आहे. पण यावर्षीची पद्धत वेगळी असू शकते का, आपल्याला याचा विचार करण्याची गरज आहे. आणि या सगळ्या संदर्भामध्ये गेले काही दिवस विधायक भारती म्हणून गेले 3 शनिवार आम्ही एक फेसबुक लाईव्ह घेतो आहोत 4:30 वाजता, की आपल्याला बाल अधिकार सप्ताह कशा पद्धतीने राबवता येऊ शकतं. निश्चितच आपल्यापैकी काही लोकांच्या कल्पना असतील. मी शेवटी माझा नंबर देणार आहे, मला कळवा. आपण सगळ्या महाराष्ट्राला या निमित्ताने माहिती देऊ शकतो की कशा पद्धतीने आपल्याला बाल अधिकार सप्ताह साजरा करण्याची गरज आहे, साजरा करता येऊ शकतो. यासाठी भूमिका घेण्याची गरज आहे. केवळ मुलांनीच तो साजरा करावा असं कुठे म्हटलंय? आपण पुन्हा गडबड तीच करतोय की सगळे मुलांसाठी छान छान कार्यक्रम घेतले की आमचं काम संपलं. नाही ना, आपल्याला कार्यक्रम हे मुलांच्या व्यतिरिक्त मोठ्याने समजून घेण्याचे आहेत. मग आपण मोठी माणसं किती मुलांच्या अधिकारांबद्दल जागरूक आहोत, आपण मोठी माणसं मुलांच्या संरक्षणाबद्दल किती जागरूक आहोत, आपण मुलांच्या संदर्भातले किती कायदे मोठ्या माणसांनी समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आपण मोठी माणसं मुलांच्या संदर्भात जर एखादी घटना घडली तर माझ्या जिल्ह्यामध्ये मुलांच्या संरक्षणासाठी काय यंत्रणा आहेत याची किती माहिती घेतो. तर हे सगळं शिक्षण जे आहे हे मुलांच्या सोबत मोठ्यांचं सुद्धा आहे. आणि मुलांसोबत मोठ्यांचं शिक्षण सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि ही सगळी महत्वाची भूमिका जर आपण घ्यायला सुरुवात केली, या ठिकाणी आमचे मित्र जे आहेत नंदुरबारवरून विठ्ठल कदम सर आपल्या सगळ्यांसोबत जॉईन झालेले. या ठिकाणी विठ्ठल कदम सर बालकल्याण समितीचे अध्यक्ष आहेत. लोकांना माहीतच नसतं बऱ्याच लोकांना की बालकल्याण समिती प्रकरण काय आहे. न्यायाधीश म्हणून विठ्ठल कदम सर काम करतात. तर मुलांच्या संदर्भात त्यांची जाण तुम्ही बघाल तर उत्कृष्ट जाण आहे त्या व्यक्तीला. मग त्या व्यक्तीची जिल्ह्यातल्या शिक्षकांना जिकडे जिकडे मदत लागेल त्यांनी जर त्यांना कधी संपर्क केला तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला मदत करू शकतात. कारण त्या व्यक्तीला मी जवळून ओळखतो, जवळून पाहिले, त्यांची कामाची पद्धत पाहिलेली आहे. त्यामुळे अशी अनेक लोक आपल्या जिल्ह्यांमध्ये सगळ्यांच्या सोबत आहेत, ज्यांच्या सगळ्यांच्या मदतीने आपल्याला आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी कुटुंबात, समाजात, शाळेत, तालुक्यात, जिल्ह्यात एक मुलांसाठी संरक्षित वातावरण तयार करण्यासाठी आपल्याला या सगळ्याचा उपयोग होऊ शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला काही गोष्टींची माहिती असणं हे तेवढंच महत्वाचं आहे. आणि काही गोष्टींची माहिती म्हणजे काय, तर मग माझ्या जिल्ह्यामध्ये मुलांच्या संरक्षणासाठी बालरक्षक म्हणून तर आम्ही काम करतो. पण बालरक्षक म्हणून काम करताना आम्हाला जर बालविवाह संदर्भामध्ये माहिती मिळाली
तर आम्ही कोणाला संपर्क करायचा? आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये जर आमच्या शाळेतली मुलं ही बालमजुरीसाठी जाताना दिसत आहेत, तर आम्ही कोणाला संपर्क करायचा? हे प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे येऊन काम करण्याची गरज आहे, समन्वय आणि संवाद साधण्याची गरज आहे. आणि जेव्हा या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आपण काम करण्याचा प्रयत्न करू, मला असं वाटतं की मला निश्चित सांगायला तुम्हाला आवडेल की आपल्या सगळ्यांच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या माझ्या जिल्ह्यामध्ये, मुंबई सकट सगळ्या जिल्ह्यांमध्ये मुलांच्या संरक्षणासाठी 9 यंत्रणा आहेत. आणि या 9 यंत्रणा कोणत्या हे जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर निश्चितच तुम्हाला या सगळ्या यंत्रणांची मदत मिळू शकते. सगळ्यात महत्वाची पहिली यंत्रणा बाल कल्याण समिती. बाल कल्याण समितीमध्ये एकूण 5 जण असतात, एक अध्यक्ष आणि 4 सदस्य. जसे विठ्ठल कदम आमचे मित्र जे आहेत नंदुरबारवरून आपल्याला सहभागी झालेले आहेत, ते बाल कल्याण समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांना फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट म्हणजे आपल्या जिल्ह्याचे जे जिल्हा न्यायाधीश असतात आणि कनिष्ठ न्यायालय असतात त्याचे न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांचा जो दर्जा आहे तो दर्जा ह्या सगळ्या मंडळींना असतो. आणि मुलांच्या संदर्भात म्हणजे मग बालविवाहाची केस असून दे, बालमजुरीची केस असून दे, एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या मारहाणीची केस असून दे, लैंगिक शोषणाची केस असून देत, या सगळ्या प्रकारच्या केसेसमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार, सर्वस्वी अधिकार फक्त आणि फक्त बाल कल्याण समितीलाच असतात. पण आपल्या लोकांना माहीतच नसतं. आपल्याला माहिती म्हणून तुम्हाला मी सगळ्यांना विनंती करेन, निश्चित बालरक्षक म्हणून काम करताना आपल्या जिल्ह्यातली बाल कल्याण समिती कोण, आपल्या जिल्ह्यातले बाल कल्याण समितीचे अध्यक्ष आणि सदस्य कोण आहेत, या सगळ्यांची माहिती द्या, सगळ्यांची माहिती घ्या. आणि या सगळ्यांची माहिती घेऊन तुमच्या मोबाईलमध्ये हे सगळ्यांचे नंबर व्यवस्थित राखून ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला मदत होईल त्यांची मदत घ्या. तुमच्या शाळेमध्ये एखादा तुम्ही छान कार्यक्रम घेतला, एखाद्या यावर्षी शक्य नाही होणार पण पुढच्या वर्षी जेव्हा शक्य होईल बाल अधिकार सप्ताह साजरा करण्याची वेळ, तेव्हा यांना सगळ्यांना तुमच्या शाळेमध्ये भेटीला बोलवा, गप्पा मारायला बोलवा, मुलांसोबत गप्पा मारायला बोलवा, शिक्षकांसोबत गप्पा मारायला बोलवा. तुम्हाला सगळ्यांना एक वेगळा अनुभव येईल, जे तुमच्या सगळ्यांसोबत बोलायला त्यांना सुद्धा आवडेल. तर बाल कल्याण समिती ही एक महत्वाची यंत्रणा आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, त्यांची मदत आपल्याला घेता येणं शक्य आहे. दुसरी यंत्रणा जी आहे ती बाल न्याय मंडळ. बाल न्याय मंडळ म्हणजे काय? तर जी मुलं गुन्ह्याची कृत्य करतात, हे समजून घेणं फार आवश्यक आहे. जी मुलं गुन्ह्याची कृत्य करतात अशा मुलांना कायदा असं म्हणतो की मूल गुन्हेगार नसतो. कायदा असं म्हणतो की मूल गुन्हेगार नसतो, मूल गुन्ह्याचं कृत्य करतो. खरं तर मुलांना आपण संधी दिली पाहिजे सुधारण्याची, हे खरंच आहे. तुम्ही बघा ना, तुमच्यापैकी कोणी एक व्यक्ती आता अशी आहे की जी मला सांगू शकते की येस सर आम्ही चोरी केलेलीच नाही कधी. आपण सगळ्यांनी कधी ना कधी चोरी केलेली आहे. घरात आई बाबा नसताना लाडू चोरून खाल्ला असेल, साखर चोरून खाल्ली असेल, गुळ चोरून खाल्ला असेल, मित्रांचे डबे खाल्ले असतील, खोडरबर चोरला असेल, पेन्सिल चोरली असेल, काही ना काही चोरी आपण कधी ना कधी आपल्या आयुष्यात आजपर्यंत केलेली आहे. कायद्याने बघाल चोरी ही चोरी आहे. तुम्ही 1 रुपयाची करा ना तर 1 करोडची करा, चोरी ही चोरीच आहे. मग जेव्हा चोरी ही चोरीच असते तेव्हा आपल्याला हे सगळं समजून घेणं आवश्यक आहे की मग त्यावेळेस जेव्हा आपण अशा पद्धतीची चोरी केली होती तेव्हा आपल्या गुरुजनांनी, आपल्या मित्रांनी, आपल्या आई वडिलांनी आपल्याला समजून घेतलं, आपल्याला समजून सांगितलं, आपल्याला संधी दिली. आणि म्हणून आज आपण या सगळ्या भूमिकेमध्ये आज चांगलं काम करू शकलो. मग मुलांकडनं सुद्धा गुन्ह्याची काही कृत्य घडतात तेव्हा मुलांना मग संधी दिली पाहिजे की मुलांना शिक्षा दिली पाहिजे? कायदा असं म्हणतो की मुलांना संधी दिली पाहिजे. आणि म्हणून कारण खूप लोकांचा आग्रह असतो की कशाला पाहिजे मुलांना संधी, मुलांना आता कळतं. तर त्याच्या सुद्धा वेगवेगळे टप्पे आहेत. हे मी याच्याबद्दल कधीतरी परत एकदा जर मला संधी आपण दिली बालरक्षक चळवळीच्या फेसबुकवर बोलायची तर पुन्हा मी 1 तास काय मी सलग 5-5, 6-6 तास या विषयावर बोलू शकतो. कारण हे सगळं आम्ही जगतो, हे सगळं आम्ही काम करतो म्हणून हे सगळं बोलू शकतो. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बोलायला अडचण काहीच नाही. तर हे सगळं आपल्याला मांडता येणं शक्य. त्याच्यामुळे बाल न्याय मंडळ हे जे आहे जिल्हा स्तरावर बाल न्याय मंडळ म्हणजे जिल्ह्यामध्ये प्रिन्सिपल मॅजिस्ट्रेट आणि 2 सामाजिक कार्यकर्ते यांचं मिळून असं एक बाल न्याय मंडळ, तिघांचं मिळून बाल न्याय मंडळ बनतं की ज्यांच्या समोर जी मुलं गुन्ह्याची कृत्य करतात अशा मुलांच्या केसेस पोलिसांच्या माध्यमातून या सगळ्यांपर्यंत जात असतात. आणि जेव्हा या सगळ्या केसेस त्यांच्यापर्यंत जातात तेव्हा या सगळ्या मुलांना सुधारण्याची संधी, आता सुधारण्याची संधीमध्ये मग आपण लगेच बोलतो की त्यांना बाल सुधार गृहामध्ये पाठवतात. बाल सुधार गृह हा शब्दच नाहीये, रिमांड होम हा शब्दच नाहीये. आपल्या सगळ्यांच्या तोंडामध्ये हे दोन्ही शब्द बसलेले आहेत. खरं तर सुधारण्याची गरज मोठ्या माणसांना आहे. तुम्हाला मला सुधारण्याची गरज आहे. कारण आपण चुकीच्या गोष्टी करतो त्याच गोष्टी मुलं आपल्याकडनं शिकत असतात. मुलं जन्मता गुन्हे शिकून आलेले नाहीत किंवा गुन्ह्याची कृत्य कशी करायची हे शिकून आलेले नाहीत. तुमच्या आणि माझ्या निरीक्षणातून त्या सगळ्या गोष्टी शिकत असतात. त्यामुळे खरी सुधारण्याची गरज आपल्या मोठ्या माणसांना आहे. आणि म्हणून हा मुद्दा आपण समजून
घेतला पाहिजे, या सगळ्या संदर्भात आपण मांडणी केली पाहिजे. येस, मुलांना संधी दिलीच पाहिजे, हा याच्यामध्ये आपण आग्रही असले पाहिजे. आणि याच संदर्भामध्ये मग कायद्यामध्ये स्वतःशी तरतूद केलेली आहे. आणि म्हणून कायदा असं मानतो की या सगळ्या मुलांना आपण संधी देण्याची एवढीच गरज आहे. त्या मुलांना म्हणजे त्यांच्यावर कायमचा शिक्का मारण्याची गरज नाही की तू गुन्हेगार आहेस. त्याच्यातनं त्यांना बाहेर काढण्यासाठी आपल्याला काय मदत करता येऊ शकते, हे सगळे मुद्दे आपल्याला मांडता येऊ शकतात का, हे आपण सगळ्यांनी पाहणं तेवढं महत्त्वाचं असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे जे बालन्याय मंडळ असतं, या बालन्याय मंडळाच्या माध्यमातून मुलांना निरीक्षण गृहामध्ये पाठवलं जातं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्या जिल्ह्यांचं, तुमच्या सगळ्यांच्या जिल्ह्यांमध्ये बालगृह आहेत, निरीक्षण गृह आहेत, ज्या ठिकाणी मुलांना आपल्याला ह्या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर काढण्यासाठी मदत म्हणून त्या ठिकाणी त्यात दाखल करून घेता येतं. ही जी बालगृह आणि निरीक्षण गृह जी आहेत, ही केवळ काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या मुलांसाठीच आहे. ही हॉस्टेल नाही आहेत. या ठिकाणी मुलांना शिक्षणाला पाठवू नका. शिक्षणासाठीच्या आश्रमशाळा आपल्या वेगळ्या आहेत, शिक्षणासाठीच्या सामाजिक न्याय विभागाच्या शाळा वेगळ्या आहेत, हॉस्टेल्स वेगळी आहेत, शिक्षण विभागाच्या हॉस्टेल्स वेगळे आहेत. हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे. पण ही जी बालगृह आहेत, ही बालगृह म्हणजे मुलांच्या साठीच्या वेगळ्या पद्धतीच्या भूमिकेतनं बाहेर पडण्यासाठीच्या ह्या कार्यशाळा आहेत, या भूमिकेतनं आपण पाहिले पाहिजे. मी ह्या 2 यंत्रणांबद्दल बोललो. तिसरी यंत्रणा जी आपल्या सगळ्यांना खरंच माहीत असलीच पाहिजे, विशेष बाल पोलीस पथक. आपल्या सगळ्यांच्या जिल्ह्यामध्ये विशेष बाल पोलीस पथक आहे. म्हणजे काय, तो मुलांच्या संदर्भामध्ये म्हणजे बालन्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण हा जो कायदा आहे, या कायद्यातलं कलम 107 जे आहे ते काय सांगतं की या सगळ्या मुलांच्यासाठी सगळ्या देशाने, म्हणजे फक्त केवळ महाराष्ट्रात नव्हे, सगळ्या देशामध्ये, सगळ्या जिल्ह्यामध्ये जवळपास 531 जिल्हे आहेत सगळ्या देशामध्ये आपल्या. या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण काय पाहतो तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलांसाठी खास विशेष बाल पोलीस पथक तयार केले गेलेले आहे. आणि विशेष बाल पोलीस पथक जे आहे त्याच्या माध्यमातून मुलांचं संरक्षण करणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा विशेष बाल पोलीस पथक स्थापन झालेले आहे. त्यांची मदत घ्या, त्यांना ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व्ह करा. बालमजुरीचा मुद्दा येईल, बालविवाहाचा मुद्दा येईल, तेव्हा तुम्हाला मदत करायला ही सगळी यंत्रणा सोबत तुमच्या असणार आहे, हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. चौथी यंत्रणा म्हणजे तुमची शाळा, तुमचं घर, तुमचं कार्यक्षेत्र ज्या ठिकाणी आहे त्या तुमची कार्यशाळा, तुमचं घर, तुमची शाळा हे ज्या ठिकाणी आता आहे ते ठिकाण कुठल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतं. आणि कुठल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ते येत असल्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 1257 पोलीस स्टेशन्स आहेत. आणि ह्या 1257 पोलीस स्टेशनमध्ये आज घडीला प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये बाल कल्याण पोलीस अधिकारी नियुक्त केला गेलेला आहे. तुमच्यापैकी किती लोकांनी माहिती होतं मला माहिती नाही, पण हा जो बाल कल्याण पोलीस अधिकारी जो आहे हा सगळ्यात महत्वाचा व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीच्या मदतीने आपल्याला तुमच्या कार्यशाळेत, तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये जर काही घटना घडली तर मुलांच्या संदर्भामध्ये प्रशिक्षित अशी ही व्यक्ती असते की जो मुलांच्या संदर्भातल्या केसेस हाताळत असतो, त्या केसचं व्यवस्थापन करत असतो. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या लोकांची माहिती असणं आवश्यक आहे. यांना सुद्धा म्हणजे ASI दर्जाचा हा अधिकारी असतो, यांना सुद्धा तुमच्या शाळेमध्ये मुलांची गप्पा मारायला बोलवा. मुंबई किंवा काही शहरांमधनं पोलीस दिदी किंवा पोलीस काका हा कार्यक्रम सध्या मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातोय. या सगळ्या ठिकाणी मुलांशी संवाद साधायला आपण मुलांना या सगळ्यांना बोलवलं पाहिजे. पण मुलांशी संवाद साधत असताना मोठ्यांनी सुद्धा हे सगळे संदर्भ समजून घेणं तेवढंच आवश्यक आहे. कारण रिस्पॉन्स टीम जर आपल्या शाळांमधून आपण तयार केल्या नाहीत, आपण आपल्या शाळांमधून जर शाळेसाठीची जर मार्गदर्शक भूमिका तयार केली नाही, आपण जर चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसी इन आवर स्कूल्स या पद्धतीची भूमिका घेतली नाही तर आपण रिस्पॉन्स कसं करायचं, माहिती कळली तर काय करायचं. आपण बऱ्याचदा ती माहिती चर्चा करण्यात घालवतो, वेळ घालवतो, आपण त्याच्याबद्दल सगळ्यांसोबत चर्चा करत बसतो. पण मुलांच्या सोबत घडणाऱ्या घटनेबद्दलची माहिती जर आपल्याला मिळाली आणि त्याची जर आपण सगळ्यांसोबत चर्चा केली, पण त्याची कायदेशीर प्रक्रिया आपण जर नाही केली, त्याची कायदेशीर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न आपण जर नाही केला तर लक्षात घ्या तुम्ही सुद्धा अडचणीत आहात. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या घरामध्ये माझ्यासोबत काहीतरी घटना घडते, लैंगिक दुर्वर्तन माझ्यासोबत घडतंय आणि याबाबतची माहिती मी जर माझ्या आवडत्या शिक्षकांना दिली असेल आणि आवडत्या शिक्षकांना दिल्यानंतर त्यांनी जर ती माहिती त्यांच्याजवळ ठेवली, त्यांनी त्याची चांगली सोबतच्या वर्ग शिक्षकांसोबत चर्चा केली, स्टाफ रूममध्ये चर्चा केली, पण त्याच्या पुढे काहीच प्रक्रिया केली नाही
आणि उद्या जर ही घटना बाहेर आली आणि मी पोलिसांना जर सांगितलं की हो या घटनेबद्दल मी या XYZ नावाच्या शिक्षिकेला किंवा शिक्षकांना मी सांगितली होती कारण ते माझे आवडते शिक्षक आहेत, मग त्यांची सुद्धा पोलीस चौकशी करू शकतात की तुम्हाला जर सांगितली होती तर तुम्ही ही माहिती आमच्यापर्यंत का नाही आणली, आणि ही जर माहिती तुम्ही जर कायदेशीर पद्धतीने पुढे जर नाही नेली तर त्या सगळ्या कायद्याच्या चौकटीत तुम्ही सुद्धा येता. त्यामुळे कृपया ही काळजी घ्या. मुलांच्या संदर्भात जेव्हा जेव्हा काही माहिती मिळते तेव्हा ती जबाबदार यंत्रणांपर्यंत पोहोचवणं ही आपली सगळ्यांची भूमिका असली पाहिजे. आणि ही माहिती जेव्हा तुम्ही जबाबदार लोकांपर्यंत पोहोचवाल तेव्हा निश्चितच चांगल्या पद्धतीने त्या यंत्रणेला काम करायला आपण सहकार्य करू शकतो. त्याच्यामुळे कृपया ही काळजी घ्या. माहिती दाबून ठेवू नका, माहितीवर चर्चा करत बसू नका, कारण तुमच्या आणि माझ्या घरातल्या मुलासोबत किंवा मुलीसोबत एखादी घटना घडली आणि त्याची चर्चा जर गावभर झाली तर आपल्याला जशी आवडत नाही तसंच मुलांच्या सोबत सुद्धा मुलांच्या घटनांच्या चर्चा सुद्धा या गावभर होणार नाही याची सुद्धा आपण माहिती घेणं तेवढंच महत्वाचं आहे. तर तो मुद्दा आपल्या लक्षात ठेवतो. त्यामुळे ही एक यंत्रणा जी आपल्याला माहिती असली पाहिजे. पाचवी जी यंत्रणा आहे ही पाचवी जी यंत्रणा आहे ती फार महत्वाची आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये बालमजुरी विरोधी कृती दल आहे, त्याची मदत आपल्याला घेता येऊ शकते. तर आपण मला माहिती आहे काही बालरक्षक खूप छान पद्धतीने काम करतात की जिकडे अनियमित असतात. मी शाळाबाह्य हा शब्द कधी वापरत नाही कारण ते मूळ शाळेत कधी ना कधी आलेलं असतं, ते अनियमित असतं. तर अनियमित मुलांच्या संदर्भामध्ये जेव्हा काही माहिती आपल्यासोबत असते तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या यंत्रणांची मदत घेता येते. जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष असतात आणि लेबर डिपार्टमेंटचे लोक त्याचे सदस्य सचिव म्हणून काम करतात. या सगळ्यांची मदत आपल्याला घेता येऊ शकते. सहावा जो प्रकार आहे तो अनैतिक म्हणजे व्यवस्था जी आहे ती अनैतिक व्यापार विरोधी कृती दल. म्हणजे मुलांचा आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात व्यापार होत असतो आणि हा व्यापार रोखण्याचं काम महाराष्ट्रातले 17 जिल्हे असे की ज्या जिल्ह्यांमध्ये हे सोर्स डिस्ट्रिक्ट म्हणून वापर होतो. लक्षात घ्या तुम्ही, म्हणजे मराठवाडा, संपूर्ण मराठवाड्याचे सगळे जिल्हे, उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि जळगाव जिल्हा, यवतमाळ आहे, तिकडे गडचिरोली आहे, हे असे काही डिस्ट्रिक्ट्स आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा सुद्धा पर्यटनाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, पण त्याच वेळेस बॉर्डरचे डिस्ट्रिक्ट जे आहेत ह्या सगळे जिल्हे हे सोर्स डिस्ट्रिक्ट, म्हणजे ह्या जिल्ह्यांमधनं मोठ्या प्रमाणामध्ये मुलांना विकून मुलांचा व्यापार केला जातो. आणि हे मी सांगत नाहीये, तुम्ही बघा, पोलीस विभागात जाऊन चौकशी करा, महाराष्ट्र पोलिसांच्या वेबसाईटवर जा आणि अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट महाराष्ट्रात कुठे कुठे आहे तुम्हाला 17 जिल्ह्यांची नावं येतील. म्हणजे तुमची आणि माझी मुलं ही असुरक्षित आहेत, त्यांची काळजी घेणं ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. या भूमिकेतनं आपण हे सगळं समजून घेणं फार आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा बाल संरक्षण समिती आहे ज्या माध्यमातून आपल्याला हे काम पुढे नेता येतं. आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे. म्हणजे अशा जवळपास 9 व्यवस्था तुमच्या आणि माझ्या जिल्ह्यामध्ये आज घडीला कार्यरत आहे आणि या सगळ्यांच्या मदतीने आपल्याला हे सगळं काम करता येणं शक्य आहे. म्हणून मला असं वाटतं मित्रांनो की आपण ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये एक भूमिका घेत काम करणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन जेव्हा आपण काम करायला लावू अनेक अडचणी येतील, पण ह्या सगळ्या अडचणींवरून मात करणं आपली भूमिका आहे. विधायक भारती म्हणून, म्हणजे मी विधायक भारती या संस्थेचा प्रतिनिधी म्हणून काम करतो आणि आम्ही गेले काही दिवस जी मालिका चालवली आहे, माझा नंबर मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात शेवटी. जेव्हा तुम्हाला तुमच्यापैकी काही लोकांना वाटलं तुम्ही निश्चित मला व्हॉट्सअपवर हाय करा, मी तुम्हाला तुमच्यापर्यंत ही माहिती कशी पोहोचेल याची काळजी घेईन. मराठीतनं साध्या मराठीतनं मला लिहायला फार आवडतं, मी छान लिहितो, म्हणजे मोठेपणा नाही माझा आहे, पण मी लिहायचं खूप छान काम करतो. आणि हे सगळी मांडणी जेव्हा मी करायचा प्रयत्न करतो तेव्हा निश्चितच आम्हाला या सगळ्या गोष्टींचा चांगला उपयोग होतो. आणि मला असं वाटतं की ही सगळी माहिती आपल्या सगळ्यांपर्यंत पोचावी म्हणून निश्चितच आम्ही आपल्या सोबत आहोत. दर बुधवारी आणि दर शनिवारी 4:30 वाजता, दर बुधवारी 4:30 वाजता मी फेसबुक लाईव्ह करतो. ह्या बुधवारी आपण सुद्धा फेसबुक लाईव्हला ह्या विधायक भारतीच्या पेजवर त्या ठिकाणी बालाधिकार सप्ताह कसा साजरा आपण केला पाहिजे याबद्दल मी बोलतोय गेले काही दिवस. विधायक भारतीच्या वेबसाईटवर तुम्ही गेला तर तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल. तुमच्यासाठी हे का सांगतो तर मुलांच्या प्रती आपली बांधिलकी आहे आणि मुलांच्या प्रती आपली बांधिलकी आपल्याला ही पुढे न्यायची असेल आपण सगळ्यांनी जबाबदारीने काम करणं हे तेवढंच महत्वाचं आहे. या निमित्ताने मला असं वाटतं की मी पुन्हा एकदा या सगळ्यांचे आभार मानेल. म्हणजे आपल्या शिक्षण मंत्र्यांपासून ते शिक्षण व्यवस्थेतल्या सगळ्या अधिकाऱ्यांपासून ते मग आपल्या सगळे बालरक्षक शिक्षक, म्हणजे मी काही लोकांची नावं घेते आणि काही लोकांची नावं नाही घेते तर अडचण होईल. तुम्ही सगळेच जण खूप छान काम करत आहात. असंच काम आपण सोबत करूया. मला बाकीच्यांचं माहिती नाही पण मी तुमच्या सोबत आहे आणि जेव्हा आपण सोबत असू तेव्हा
आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो असा मला विश्वास वाटतो. या निमित्ताने आपला सगळ्यांची समोरासमोर ओळख नाही, माझी तोंड ओळख तुम्हाला झाली, तुमची तोंड ओळख आपण वेगळ्या माध्यमातून करून घ्यायचा प्रयत्न करू, व्हॉट्सअपच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करूया. माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे 9869030382. मी पुन्हा सांगतो 9869030382. आपण नक्कीच संपर्क करा. मला आवडेल आपल्या सगळ्यांसोबत संवाद साधायला. आणि जर पुन्हा नरेश सर, विनोद सर जर संधी मिळाली तर मला पुन्हा बोलवा, मी पुन्हा येईल. आपल्या सगळ्यांसोबत गप्पा मारायला मला निश्चित आवडेल. आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण सोबत आहोत, तुम्ही एकटे नाही आहात बालरक्षक म्हणून. आणि ही बालरक्षकाची जी चळवळ आहे ही आपल्या सगळ्यांसोबत घेऊन जायची आहे. त्यासाठी आपण भूमिका घेऊया, त्यासाठी आपण एकत्रित येऊया आणि आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी आपण भूमिका घ्यायला सुरुवात करूया. एवढं त्या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो आणि माझा संवाद थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.